दुग्ध व्यवसाय करण्यास मराठवाड्यातील दुग्ध उत्पादक शेतकरी फारसे उत्सुक नसतात। मात्र नांदेड जिल्ह्यातील उमरी तालुक्यातील सिंधी गावातील गणेश भालेराव याला अपवाद ठरलेत। भालेराव यांनी दूध संकलन आणि दुग्ध व्यवसायातून वार्षिक 2.5 लाख रुपयांचा नफा मिळवलाय। आज आपण गणेश भालेराव यांच्या दुग्ध व्यवसायाची यशोगाथा जाणून घेण्यासाठी नांदेड जिल्ह्यात जाणार आहोत। उमरी तालुक्यातील सिंधी इथल्या गणेश भालेराव यांच्याकडे 18 एकर शेती आहे। त्यांचं कुटुंब एकत्रित आहे। काही वर्षांपासून नैसर्गिक संकटानं शेतीतून फारसं उत्पादन मिळत नसल्यानं भालेराव यांनी गावातच दूध संकलन केंद्राचा व्यवसाय सुरू केलाय। 2 वर्षांपूर्वी सुरू केलेल्या दूध संकलन केंद्रात पहिल्या दिवशी फक्त 5 लिटर दूध संकलित झालं। जमिनीत काही पिकणार नसल्यामुळे निसर्गावर अवलंबून असल्यामुळे तिघं भाऊ शेतामध्ये काय करावं आणि 2 भाऊ शेतात काम करतील आणि आपण काही धंदा करावा म्हणून कवळे सरनं साई कृपा डेअरी सिंधी इथं पॉईंट खोलला आणि सरला आपण विनंती एवढी केली, सर मला पॉईंट द्या म्हणून सरनं मला पॉईंट दिली। 16/11/2015 मध्ये कवळे सरनं मला पॉईंट दिला। तर त्या पहिल्या दिवशी संध्याकाळी 6ला सुरुवात केली आम्ही आणि माझ्याकडे फक्त 5 लिटर दूध होतं सर। भालेराव यांनी दूध संकलन केंद्राचा विस्तार करण्यासाठी बँकेच्या किचकट कर्ज प्रकरणात न अडकता संस्थेकडून 15 लाख रुपयाचं कर्ज घेतलं। या कर्जातून कष्टाळू आणि मेहनती 15 शेतकऱ्यांना गायी आणि म्हशी दिल्या। त्यांच्याकडून दूध संकलनास सुरुवात केली। भालेराव यांनी दूध संकलनासाठी कुठलंही अनुदान न घेता दूध संकलन केंद्र सुरू केलंय। आता या दूध संकलन केंद्रात 600 लिटर दूध संकलित होतंय, तर 60 शेतकरी सभासदही आहेत। मी पतसंस्था कवळे सरांकडून 15 लाख कर्ज घेऊन शेतकऱ्यांना 15 गाई व 5 म्हशी वाटप केल्या आणि याचं गावातलं मला 60 लोकांचं जे लोक प्रायव्हेटला देत होते, मी डेअरी टाकल्या असल्यामुळे ते लोक फॅट चांगला लागल्यामुळे ते लोक मला इथं आणून दूध देऊ लागले। माझं दररोजचं 2 टाईमचं 600 लिटर कलेक्शन होते। दूध संकलन केंद्रासोबतच भालेराव यांनी स्वतःही दुग्ध व्यवसाय सुरू केलाय। त्यांच्याकडे 1 म्हैस आणि 5 गायी आहेत। यापासून दररोज त्यांना 40 लिटर दूध मिळतंय। या दूध विक्रीतून भालेराव यांना 18,000 रुपयाचं उत्पन्न मिळतंय। माझ्याकडे 1 म्हैस आणि 5 गाय आहेत। माझं रोजचं दररोज दूध सकाळ संध्याकाळ 40 लिटर होते आणि भाव पडतेला 24, 25, 23। तर माझं महिन्याला साहेब 18,600 रुपये टोटल होते। भालेराव यांना दररोज 40 लिटर दूध विक्रीतून वार्षिक 1,20,000 रुपये उत्पन्न होतंय। खर्च वजा जाता 60,000 रुपये निव्वळ नफा राहतोय। तसंच दररोज 600 लिटर दूध संकलन केल्यानंतर 600 रुपये उत्पन्न मिळतंय। वर्षाकाठी दूध विक्री आणि दूध संकलनातून त्यांना खर्च वगळता 2.5 लाख रुपयांचा नफा मिळतोय। 40 लिटर दूध वर्षाकाठी 1,20,000 दूध होते आणि वजा होऊन 60,000 रुपये 12 महिन्याचे मला भेटतात आणि दररोजचं सकाळ संध्याकाळ 600 लिटर दुधाचं कमिशन वर्षाकाठी 2 लाख भेटते। दूध संकलन वाढवण्यासाठी शेतकऱ्यांची गायगाबन गेल्यानंतर भालेराव शेतकऱ्यांच्या गरजेनुसार 2,000 ते 10,000 रुपयांपर्यंत मदत करतात। तसंच पशुखाद्य बाजारभावापेक्षा कमी दरात शेतकऱ्यांना देतात। शेतकऱ्यांची रक्कम दुधाच्या पैशातून आठवड्यातून एकदा कपात केली जाते। त्यामुळे शेतकऱ्यांना अवघड वाटत असलेला दुग्ध व्यवसाय सोपा वाटू लागलाय। 25 लिटर दूध सकाळी मी टाकतो आणि संध्याकाळी 20 टाकतो। त्याच्यामधून साई कृपा दूध डेअरी यांच्याकडून आम्ही कर्ज घेतो आणि कर्जामधून गाई म्हशी वाटप होतात आम्हाला आणि त्या कर्जाच्या बाबतीत परतफेड करणं अगदी सोपं वाटतं आम्हाला। दुधामध्ये कपात होतो आणि उर्वरित पैसे आम्हाला खर्चाला सुद्धा मिळू शकतो। गाईले तर गाई घ्यायचं म्हणलं तर पैसे आणि खली ही दूध डेअरीकडून आम्हाला भेटू शकते आणि त्याने दुधाच्या याच्यामधून कपात करून घेतो। 2 वर्षापासून मी या साई कृपा दूध डेअरीला दूध घालतो। भालेराव चेअरमन असून रोज 70 लिटर दूध आहे माझं आणि 10 दिवसाला पेमेंट बरोबर होते। फॅटप्रमाणे दुधाचा भाव लागतो 22, 25, 28 गाईचा, 45
55 म्हशीचा या प्रमाणात दुधाला भाव मिळतो. 24 लिटर दूध होते ते. 24 लिटरामधून आम्हाला काही अडचण पडली तर आमचे चेअरमन 1000-2000 रुपयाची 5000ची मदत करू शकतात, हप्त्याला कटून घेऊ शकतात. आम्ही फॅट चांगला भेटू शकते, म्हणजे गाईचा 30-35 म्हणजे 55 म्हशीचा भेटू शकते. गणेश भालेराव यांनी कष्ट आणि मेहनतीच्या जोरावर दुग्ध व्यवसाय यशस्वी केलाय. राज्यातील इतर शेतकऱ्यांनीही भालेराव यांच्याप्रमाणे दुग्ध व्यवसाय करणं गरजेचं आहे. संतोष जोशी, साम टीव्ही, नांदेड.